चिंतन असं आहे, देवाकडं जाताना देवीकडं जाताना कसं जावं तर दोन गोष्टी घेऊन जायच्या. दोन गोष्टी फार लागत नाही, देवाला फार लागत नाही, देवीला फार लागत नाही, ते देणार ना आपण काय त्याला देणार. बरं का, काय लागतं देवाला आणि देवीला? काही नाही लागत. दोन वस्तू घेऊन जा. पण कोणत्या वस्तू? पहिल्यांदा सुमन घेऊन जा. म्हणजे काय? फुलं. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे वंद्या प्रयच्छते. सुमन घेऊन जा. नुसतं सुमन घेऊन उपयोगही नाही, सुमन घेऊन जा. हे नाही, सुमना बरोबर सुमनही पाहिजे, तर ते परमात्मा प्रसन्न होतं. बरं का, परमात्मा तुम्ही काय दिलं आणि किती दिलं हे पाहतच नाही, दिलेलं कसं दिलं ते पाहतो. बरं का, आपण काय दिलं, किती दिलं, परमात्मा पाहत नाही. तुम्ही काहीच देऊ नका. भावे तुळशी दळ पाणी जोडा, हात घेतो गोडी पाही जोडी भावाची. संस्कृतीमध्ये नवरात्राला फार महत्त्व दिलं जातं. संस्कृतीचा विचार करत असताना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कमीत कमी वर्षातून 3 नवरात्र येतात. वर्षात 3 नवरात्र असतात. 3 प्रकारचे नवरात्र वर्षात येतात. पहिलं जे नवरात्र येतं, नवरात्र त्याचा विचार जर केला तर पहिलं येणारं नवरात्र हे चैत्र वसंतोत्सवात येतं. दुसरं चैत्र महिन्यात येतं आणि तिसरं जे येतं त्याचा विचार जर केला तर हे शारदीय नवरात्र आहे. 3 प्रकारचे नवरात्र आहेत. का 3 नवरात्र आहेत त्याचा विचार जर केला तर विद्वानांनी असं सांगितलं की आपण आता हे जे नवरात्र करतोय किंवा कोणतंही नवरात्र करतो त्याचा विचार जर केला तर 3 टप्प्यामध्ये विचार आहे. 3 शक्तीचा विचार आहे. 3 शक्तीचं पूजन केलं जातं, म्हणून नवरात्र 3 आणि 9 दिवसात आहेत. 3 शक्तीचं 3 दिवसाचं एका शक्तीचं पूजन सांगितलेलं आहे. काही भागात 3ही नवरात्राचं चिंतन आहे, काही भागात एका नवरात्राला जास्त महत्त्व दिलं जातं. तसं पाहायला गेलं तर हे जे नवरात्र आहे ह्या नवरात्रात आपल्याकडे आत्ताशी कुठंतरी त्याचा प्रचार व्हायला लागला. आणि आपल्या नवरात्राचा विचार जर केला, बऱ्याचशा भागामध्ये नवरात्र आपल्याकडे केलं जातं ते चैत्र महिन्यामध्ये. बघा, पंढरपूर साहित्य तिकडे कुठे गेलं तर चैत्र महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात करतात. ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, शक्ती निर्माण होण्याकरता आधी काय करावं लागतं? विकार जावे लागतात. बरं का, सगळे विकार घालवावे लागतात. पण ह्या शक्तीचं वेगळं आणखीन वैशिष्ट्य आहे, ती प्रगट झाली की विकार आपोआप नाहीसे होतात. पहिला विचार करत असताना सांगितलेला आहे, एक पहिली शक्ती आहे ती विचार जर केला तर शक्ती तिजवळ एक क्रियाशक्ती आहे, दुसरी द्रव्य शक्ती आहे, तिसरी ज्ञान शक्ती आहे. 3 प्रकारच्या शक्ती आहेत. एक ज्ञान शक्ती, द्रव्य शक्ती आणि क्रियाशक्ती. एक सगळ्या शक्ती एकमेकावरती अवलंबून आहेत महाराज. कारण का, सगळं जगच निर्माण त्या शक्तीने झालंय. ती जर नसल तर काहीच होत नाही. आणि एकदा का ती निर्माण झाली की मग सगळंच निर्माण होतं. पण तिला निर्माण करणं, शक्तीला निर्माण करणं सुद्धा एवढं सोपं नाही. हे एक विकार ते जातात, म्हणून शक्ती प्रगट होणं सुद्धा फार महत्वाचं असतं. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, आईसा जोगवा मागोनी ठेविला, जाऊनी नव समाद्वारी फेडेला. जोगवा मागितला काय? हे सगळे विकार जावेत म्हणून 3 प्रकारच्या शक्ती आहेत. बघा, पहिल्यांदा क्रियाशक्ती आहे, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं तरच तुम्हाला काहीतरी मिळणार आहे. बरं का, म्हणून पहिल्यांदा क्रियाशक्तीची उपासना सांगितली. आता ही क्रियाशक्तीची उपासना करत असताना या क्रियाशक्तीची मुख्य आराध्य देवता कोण आहे? क्रियाशक्तीची देवता सांगत असताना वर्णन केलेलं आहे, क्रियाशक्तीची जी देवता आहे ती कालिका माता आहे. बरं का, ज्ञानशक्ती नंतर येते. काहीतरी केलं तर ज्ञान होईल म्हणून ज्ञानशक्ती दुसरी सांगितली. ज्ञानशक्तीची आराध्य देवता सरस्वती माता आहे. आणि नंतर सांगितले द्रव्य क्रिया ज्ञानशक्ती नंतर द्रव्य शक्ती. बरं का, काही केलं की ज्ञान येतं, ज्ञान आलं की मग पुढचं मिळतं, तसं येत नाही. बरं का, तिसरं सांगितलं द्रव्य शक्ती. द्रव्य शक्ती म्हणजे महालक्ष्मी. म्हणून 3 प्रकारच्या शक्ती आहेत. पहिल्यांदा महाकालिका, नंतर महासरस्वती आणि मग सांगितली महालक्ष्मी. 3 प्रकारच्या शक्ती, 3 प्रकारच्या शक्तींची उपासना आणि मग दसरा आहे. सर्वभूती द्यावे अन्न, पण द्रव्य पात्र विचारून. अन्न सगळ्यांना द्यावं, पण पैसे देताना 10 वेळा विचार करावे.
कारण तुम्ही दिलेल्या पैशातून त्यांनी जर दारू जाऊन पिली, तंबाखू खाल्ली, तर निम्म पाप तुम्हाला भोगावं लागेल. कशाला कुठं करायचा, काय करायचं? त्याच्यापेक्षा आपलं अन्न द्यावं, किती खा, काही खा, पण पैसे नाही द्यायचे कोणाला. 10 वेळा विचार करायचे काय करतोय, बरं का? तसं पैसा मिळवणंही सोपं नाही, मिळालेला पैसा टिकवणंही अवघड आहे महाराज. शास्त्राचं चिंतन सांगतो. शास्त्राने असा विचार मांडलाय, माणसाने पैसे किती कमवावे सांगितले, बरं का? किती कमवावे शास्त्र सांगतं. माणसाने मुलाला तेवढेच पैसे कपून द्यावे की त्या पैशाने तो स्वतःच्या पायावर उभा राहून कर्तृत्व निर्माण करू शकतो. त्याला एवढं कमवून देऊ नाही की पुढच्या त्याला 5-6 पिढ्या काहीच करावं लागलं नाही पाहिजे, एवढं कमवून देऊच नाही. एवढंच कमवून द्यावं त्याचं त्याला पायावर उभा राहता येईल एवढं. पुढचं तुझं तू बघ, आहे की नाही? माणसं म्हणतात नाही ना त्याचं लग्न, त्याचं हे काय, त्याचं ते बघत तो, बरं का? त्याचा विचार करायचा नाही. कारण का? कारण पैसा मिळवणं जेवढं अवघड आहे ना, खर्च करणं तेवढं अवघड आहे, बरं का? मग विजयादशमी आहे, 3 शक्तींचं प्रागट्य होतं, बरं का? आणि मग दसरा येतो, मग मोहरूपी रावण मारला जातो, बरं का? ह्या शक्तीने मारला जातो. असं ह्या 3 शक्तीचं 3 प्रकारच्या उपासना, आणि तिचं हे नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र आहे. या नवरात्राच्या संबंधाने विचार करत असताना शक्ती प्रगट झाली पाहिजे तर हे होत असतं. म्हणून शक्तीच्या संबंधाने हे नवरात्रात आपण दरवर्षी हा शक्ती मातेचा उत्सव करत असतो. त्यामध्ये हे पहिल्या दिवसाशिवाय घेतलेल्या अभंगात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंगामध्ये भगवंताच्या चरणाजवळ जबाबदारी घेत असताना सांगतात, देवा आम्हाला तुला एक काहीतरी मागायचंय. कसं आहे महाराज, विचार जर केला तर आपण चिंतन करून पहा. काही गोष्टीचा विचार करत असताना प्रपंच नाही तर परमार्थ दोन्ही गोष्टीचा विचार केला तर काही गोष्टी मिळवणंही सोपं नाही आणि मिळालेल्या गोष्टी टिकवणंही सोपं नाही, बरं का? प्रपंचात विचार करा तुम्ही, आपोआप निर्माण होतात आणि ती शक्ती निर्माण होणंही गरजेचं असतं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या अभंगामध्ये जे वर्णन केलंय, ती शक्ती प्रकट झाली. कशी प्रकट झाली? अनादि निर्गुण प्रपंचाचा विचार करत असताना काही गोष्टी मिळवणंही अवघड आहे आणि मिळालेल्या गोष्टी टिकवणंही अवघड आहे. बघा, प्रपंचात चिंतन करा. पैसा मिळवणंही सोपं नाही, बरं का? पण मिळालेला पैसा टिकवणंही एवढं सोपं नाही, बरं का? म्हणून तुकोबारांनी दोन्ही सांगितले, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, बरं का? पैसे मिळवणं जितकं कठीण आहे, खर्च पण नीट केला पाहिजे. या दातव्यमिति यद्दानम देते उपकारिणे, बरं का? तुकोबाराय वर्णन करताना सांगतात, पैसे देताना 10 वेळा विचार करा, बरं का? द्रव्य पात्र विचारून. हे प्रपंचाच्या करता तुकोबारांनी केलंय, आमच्या करता पण लावून घेतले मी, म्हणजे नुसते महाराज आहेत त्यांच्या करता, बरं का? साचवून मरे धन लावी शिष्यांशी भांडण, असं पण होतं काही वेळेला. काही ना आता काय, हा प्रपंच नसला तरी तो प्रपंच असतोच की त्यांना. तुम्हाला माहिती, बरेच महाराज लोक तसे, बरं का? पैसे साठवतात, म्हणजे पैसे साठवणंही अवघड, मिळवणंही अवघड आणि खर्च करणंही अवघड आहे. काही वेळेला सत्ता मिळवणं एवढं सोपं नाही आणि मिळालेली सत्ता टिकवणं फार अवघड आहे. सत्ता, पैसा, बरं कला सुद्धा काय अवघड नाही, मला सोपं नाही एवढं. बघा तुम्ही, मिळवणंही अवघड आहे आणि मिळालेली कला टिकवणंही फार अवघड आहे, बरं का? दोन्ही आहे. तुकोबाराय सांगतात, साचवणी धन, बरं का? साचवणी धन वर्णन केलंय. माणसं पैसे साठवतात आणि काय होतं की पैसे साठवून माग साचवणी मरे धन लावी पोरांशी भांडणं, बरं का? तुकोबाराय सांगतात, गायक आता गायक गातात, पण त्याच्याकरता त्यांनी काय त्रास घेतला असेल, किती तास रियाज केला असेल त्यांना माहिती, कारण आपण त्याच्यात पडलोच नाही, आपल्याला पडायचं नाही, बरं का? गायन करायचं, गायन अवघड आहे. पखवाज वाजवणं अवघड आहे, त्याला रियाज आणि ते फार अवघड आहे, सगळं अवघड आहे. कीर्तन करणंही कलाचे, काय सगळं आहे की नाही? कीर्तन करणं ऐका, कीर्तन श्रवण करणं पण कलाचे, आहे की नाही? सगळंच अवघडचे, कलाचे. ऐकणं करणं सगळं काय अवघड आहे. म्हणजे प्रपंचाचा विचार जर केला तर प्रपंचात सुद्धा काही गोष्टी मिळवणंही अवघड आहे, मिळालेल्या गोष्टी टिकवणं त्यापेक्षा अवघड आहे. परमार्थाचा विचार करा,
परमार्थाचा विचार जर केला, ज्ञान मिळून एवढं सोपं नाही. ज्ञान पाहिजे असेल तर तद्वेद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्वदर्शिना तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगा ते पुसिले. कसा सांभाळ करतो? शास्त्रामध्ये 2 प्रकारचे न्याय आले, एक मार्जार न्याय आणि एक मरकट न्याय. तुम्ही बघा, माकडी नसती ना, ती माकडी ते निरीक्षण करा. मग मला सांगा, पिल्लू माकडीला धरतं का माकडीन पिल्लाला धरतं? माकडी नाही धरत. तुम्ही बघा, निरीक्षण करा, ते कसे उड्या मारणार, ह्या झाडावरून त्या झाडा, ह्या फांद्यावरून त्या फांद्यावर. त्या पिल्लाला जर जगायचं असेल, वाचायचं असेल तर त्याने घट्ट पकडायचं, आहे की नाही? माकडीने विचार करत नाही ते पिल्लू पडेल का काय करत, त्याचं त्यांनी सांभाळायचं. तसं काही भक्त असतात, ते देवाला जाऊन चिटकतात, देवाला जाऊन पकडतात. नाईलाज म्हणून देवाला सांभाळावं लागतं. नाईलाज. आता पकडल्यास काय करता, आहे की नाही? काही काही येतात, आता नवरात्रात परत नाही लवकर येत, नवरात्रापुरतं येऊन पकडतात. मग 9 दिवस पकडावं लागतं देवीला. पण काही जण श्रावणात पुरतेच येतात, आहे की नाही? कोणी महादेवाकडं नाव नाही घेत, कोणी महादेवाचा, बरं का? नाही, गणपतीच्या काळातच, त्या काळातच देवाला पकडतात. काही भक्त देवाला जाऊन पकडतात, म्हणून देवाला त्यांना सांभाळावा लागतो, माकडीण्याचं नाही. ज्ञानोबा सांगतात एवढं सोपं नाही. ज्ञान पाहिजे असेल तर गुरुकडे जा, गुरुची सेवा करा. बरं, एवढ्याने ज्ञान मिळत नाही, तुकोबराय सांगतात. ज्ञान मिळवणंही अवघड, मिळालेलं ज्ञान टिकवणं त्याहून अवघड. का? ज्ञानोबा सांगतात की वर्णन करतात, नवल अहंकाराचे गोठी विशेष अज्ञानाला लगे पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाचवी. एवढं सोपं नाही. ज्ञान मिळवणंही अवघड, टिकवणं त्यापेक्षा अवघड. तपाचा विचार करा, ते पण अवघड आहे, बरं का? ज्ञानोबा सांगतात हे ज्ञानयोगी, कर्मयोगी, अष्टांग योगी हे ज्याचा त्याचा सांभाळ करतात. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावे आपण ब्रह्मनिष्ठ नाके पूर्ण तत्परायण हरनिशी. सगळ्यात ज्याचा त्याचा सांभाळ करतात. फक्त भक्त जो आहे, भक्ताचा सांभाळ मात्र देवाला करावा लागतो. बर, भक्ताचा सांभाळ देव करतो, पण बर का, कसा करतो? मागे पुढे उभा राहे सांभाळीत. परमात्मा सांभाळ करतो. ये मार्गीचे संरक्षण स्वय चक्रपाणी करिता परमात्मा सांभाळ करतो. सांसारिक लोकांना कधी काही लोक ऐकून येऊन सुद्धा न ऐकल्यासारखं करतात. कधीतरी देवाला हाक मारा, कधीतरी बघा तुम्ही परमात्म्याला हाक मारा. मग ती मांजर जशी पिल्लाला सांभाळते, तसा ज्ञानी भक्ताला परमात्मा सांभाळतो बरं का, सांभाळतो. पण ते सांभाळण्याकरता भक्ताची पण काहीतरी करावं लागतं. काय करावं लागतं ऐका. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. मला सांगा, ज्ञानोबारांनी रेडा बोलवला. पुढचा प्रश्न ऐका, किती रेडे बोलवले ज्ञानोबारांनी? मी 4 पायाचं सांगतोय, 4 पायाचा. कारण अजून 2 पायांच्या कळनाच ज्ञानोबांनी रेडा बोलवला का नाही, तर काय करावं त्यांच्याकरता. ज्ञानोबारांनी 4 पायाचा रेडा बोलवला. किती बोलवले? एकच. ज्ञानोबारांना काय शक्य होतं? ज्ञानोबारांनी त्या टोमॅटोच्या रसासारखं करायला पाहिजे होतं. अरे काय, इथं दर गुरुवारी रेडा बोलवला जाईल, तसं तिथं गेलेले प्रत्येक बोलतातच आळंदीमध्ये, बरं का. पण ज्ञानोबारांना काय अशक्य होतं? अशक्य काहीच नव्हतं. पण ज्ञानोबारांनी एकच रेडा बोलवला. ज्ञानोबारांनी रेडा बोलवला. रेडा बोलवण्याकरता ज्ञानोबारांना काय करावं लागलं? काहीच नाही. ज्ञानोबारांच्या मनात आलं, रेडा बोलला. ज्ञानोबारांनी भिंती चालवली का भिंती चालवल्या? किती? एकच. बघा, म्हणजे ज्ञानोबारांनी तुकोबारांनी मेलेलं मूल जिवंत केलं. किती? एकच. बरं का, हे परत नाही. म्हणजे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सावता महाराज, नामदेवराय सगळ्यांवर कृपा करतात. पण ऐका, सगळ्यांवर कृपा करत जरी असले तरी सगळ्यांवरच करत नाहीत, आहे की नाही? सगळ्यांवर करतात तरी पण सगळ्यांवरच करत नाहीत. मग कोणावर करतात? परिपाहे बीज. तुकोबाराय सांगतात, त्या पिल्लाला मांजरीने आपल्या जवळ यावं असं वाटत असेल तर पिल्लानी ओरडावं लागतं, हाक मारावी लागते, बरं का. पिल्लानी हाक मारली, ओरडलं की मांजर कुठेही असू द्या ती पळतच येणार.
भूक लागली समजते, तिला कळतं, ती पळत पळत येते, मांजर येते बरं का, मग ती सांभाळ करते, ते सगळं करते. मग हे सांगतात भक्ताचाही देव सांभाळ करतो, पण भक्तांनी सुद्धा देवाकरता ओरडावं लागतं, देवाला हाक मारावी लागते. मग ती कशी का हाक मारा देवा हाक भयाटा बरं सांगतात कशी पण हाक मारा. आपण कधीतरी देवाला हाक मारली का आपण नाही. आपण ज्याला आपण हाक मारतो त्याला हाक मारतो जो कधीच वो देत नाही. माता माऊली पाचारिता ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, सावता महाराज, नामदेवर आहे, सगळ्यांवर कृपा करतात. पण आपल्यावर कृपा पाहिजे असेल तर परी पाहे बीज शुद्धांगी, आपल्या आतलं शुद्ध व्हावं लागतं. करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा, तुकोबर आहे सांगतात, त्याच्याशिवाय परमात्मा कृपा करत नाही. बघा मग त्याच्याकरता आपण आता देवीचं चिंतन करा, देवीचं दर्शनाला जातो ना, सगळेच जातात. मग मला सांगा, परमात्म्याचा विचार आहे, मला सांगायचं काय कसं दिलं हे पाहत असतो. म्हणजे पहिल्यांदा सुमन घेऊन जा. मग ज्या वेळेस तुम्ही सुमन घेऊन जाताल तेव्हा देवाला नमन करा. म्हणजे काय, नमस्कार करा. ऐका बरं का, सुमन घेऊन देवाच्या समोर तुम्ही उभे राहून देवाला तेव्हा नमन करता. परिणाम आता नमन केलं की न मन होऊन जाईल, की नाही. आता ते मन आपलं राहत नाही. म्हणजे आतलं शुद्ध झालं पाहिजे, आणि एकदा का आतलं शुद्ध झालं की परमात्मा कृपा करतो. आणि मग कृपा करण्याकरता आतलं शुद्ध झालं पाहिजे.